अरे काय चाललंय तुमचं? काय नाही, ते दाराचं माप घेत पडद्यासाठी. नाही, तुम्ही काय बोलत होते? कान देऊन ऐकत होते हे. मला विचारू दे. नाही, बाकी सगळं कळलं, पण शेवटी तुम्ही काय करत होते ते काही कळलं नाही. म्हणजे आवाज येत नव्हता ना. आवाज आलाच तर मी पळालो असतो. काय बोलत होता तुम्ही? चुप चुप. आम्ही जरा पाय मोकळे करायला जातो म्हणतो. या वेळेला अरे दादाला नाही आवडणार. नाही, तुम्ही जा ना. तुम्ही जा, निवांत तुमच्या सोयीने परत या. हा चल सावकाश. आणि बघ सईबाई, आम्ही आहोत घरामध्ये. घराची काहीही काळजी करू नका. आणि कायमच असणार आहोत. या हा या. पिंट्यातलं कळतं का काही? काय वाटेल ते बरोबर. ही सगळी चूक तुझी आहे. तू सईला बाहेर दगडावर आंघोळ करायला सांगितलीस? मी चारही बाजूने पडदे लावले होते, कारण या घरात आंघोळीसाठी दुसरी जागाच नाहीये. आपल्या घरात न्हाणी घर आहे. ते न्हाणी घर नाही, त्याची तुम्ही आडगळीची खोली करून ठेवलेली आहे. हे बघ, न्हाणी घर आहे, फक्त आपण तिकडे सामान ठेवलंय. अरे कसलं सामान? हे बंधूच्या सगळ्या रद्दी फाईल्स तिकडे. रद्दी फाईल्स नाहीत, कामाचे कागद आहेत ते. कामाच्या कागदांसाठी घरात कपाट आहेत आपल्या. हो, मग तुझं कपाट खाली कर. निदान सहीसाठी तेवढं तरी कर. सगळं मीच करणार. मग तुम्ही काय करणार रे? सगळं तू करतोय. त्या दोरीवरच्या चड्ड्या का नाही काढल्या? ते वेळेवर धुतल्या असायचं ना, शोभा नसती झाली आपली. अरे चड्ड्यात काय, सगळं धुईन मी. तुम्ही आधी सहीसाठी वॉशिंग मशीन तर आणा घरी. हो, मग तू मायक्रोवेव्ह घेऊन ये सहीसाठी. अरे सहीसाठी याला आरसा घेणं तरी परवडणार आहे का? एकदा काय 10 वेळा परवडेल. अरे दुप्पट मेहनत करीन मी. हो, म्हणजे काम वाढवून ठेवशील. हे बघ, मी काम करून घरात लादी पोषक करायचं मशीन घेईन, पण दादाला चालणार की विचार करा. हा, दादाचे नियम कडक आहेत या घरात, पण तरी तू. त्याचा सगळ्याचा त्रास होतोय सईला. बंधू, चूक तुझी आहे, तू काय बोलू नकोस. तू बंधूला काय बोलू नकोस. दादाला बोलतोय. काय चाललंय? काय चाललंय? अरे सासरे झालात ना तुम्ही, लहान मुलासारखे काय वागताय? मला माहितीये चुका सगळ्यांच्याच झाल्या आहेत. काय आपल्याला आणि आपल्या घराला बाई माणसाची सवय नाही ना, त्यामुळे बाई माणसाला काय लागतं, तिच्या अडचणी काय असतात हे आपल्याला माहिती नाहीये. पण आता ह्या पुढे असं करून चालणार आहे का? आदित्य सईला समजावून घरी परत येण्याच्या आत आपण किमान सईला राहण्या इतपत घर करूया का? आपण किती प्रयत्न केला ना तर या घराचा राजवाडा होणार नाहीये. अरे एवढ्या श्रीमंत घरची पोरगी ती आपल्यासारख्या कफल्लक माणसाबरोबर कशी रोळेल ती? ते जाऊ दे. आणि आदित्यला तिची समजूत घालणं तरी जमणार आहे का? प्रयत्न करणं आपलं काम आहे, समजूत घालणं आदित्यचं काम आहे. आपण आपलं काम करूया. काय नाही, आदित्य सईची समजूत काढेल. आता जरी ते नवरा बायको असले ना तरी आधी ते पक्के दोस्त आहेत. ताई, नवरा बायको तुम्ही आत्ता झाला असाल, पण त्याआधी तुम्ही दोस्त आहात. आणि तुमची दोस्ती जुळली कुठे? माझ्या टपरीवर. माझ्या चहामुळे दोस्तीचं प्रेम, प्रेमाचं लग्न, आणि आता त्या लग्नाचा संसार होणार आहे तुमचा. सुरू झाला असेल ना संसार? घरबीर सेट झाला असेल ना व्यवस्थित? काय झालं आदित्य आता? माझं काही चुकलं का? टायमिंग नेहमीप्रमाणे. तू नको टेन्शन घे, तू तुझी टपरी सांभाळ, मी माझी बायको सांभाळतो. ऑल द बेस्ट. हे चीअर्स. अगं, लग्नानंतरचा आपला पहिला कटिंग चहा आहे. सेलिब्रेशन तो बनता है ना? चीअर्स.
लग्नाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी रडायला नको होतं. उगाचच ड्रामा झाला सगळ्या मामांसमोर. पण मला काही कळतच नव्हतं, सुचतच नव्हतं काही. म्हणजे असं इतक्या वेगळ्या वातावरणात नवीन घरात एकटीने ऍडजस्ट करणं माझ्यासाठी सोपं नाही यार. सही ग, सोपं तर माझ्या मामांसाठी नाहीये ना ग. म्हणजे तुझ्यासाठी सगळं हे जसं नवीन नवीन आहे तसं त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यात इतक्या वर्षांच्या सगळ्या त्यांच्या सवयी अशा एका दिवसात कशा बदलणार? बदलणार. आता हे घर बदलणार. एकमेकांची तोंड बघण्यातच वेळ जातो त्यांचा. आरशामध्ये बघायला वेळच नाही मिळत. आणि मुळात आयुष्यभर पुरुषांनी भरलेल्या घरामध्ये बाईला एक मोठा आरसा लागतो हे कुणाला माहितच नाही. बंधू बंधू, अरे आरसा सरळ आहे का बघ ना. आहे बाजूला बाजूला काय, तू काय फार हिरो आहेस का? आणि हा आरसा तुझ्यासाठी नाहीच आहे. तुझ्यासाठी पण नाही, माझ्यासाठी नाही. म्हणजे मी लावलाय आरसा. काय मला माहितीये हा आरसा सहीसाठी आहे. अगं, एक साबणाची वडी जास्त टिकावी म्हणून ती कापून अर्धी करून वापरतात. त्यांच्यासाठी हे तुझं शॅम्पू, फेस वॉश वगैरे सगळं त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं वाटतं. खरं ना तर प्रत्येकी 4 जोड कपडे एवढंच सामान आहे का मामांचं. एकदा एखादी गोष्ट विकत घेतली की ती त्यांच्यासाठी टाकवतच नाही. कारण ती विकत घेताना त्यांनी कष्टाने पैसे मोजलेले असतात. मग त्या सामानांनी कपाटं भरून जातात आणि त्यातली कुठलीच गोष्ट त्यांच्यासाठी सोडवत नाही. कारण प्रत्येकामध्ये आठवण अडकलेली असते, भावना गुंतलेली असते. मग हे कपडे, हे सामान तसंच राहतं, त्यांच्यासाठी सोडवतच नाही. या सगळ्याची आपल्याला काही गरज नाही. हे सगळं बोवारणीला देऊन टाकू. तेवढीच घरात थोडी मोकळी जागा होईल. अरे भाई, या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. हे सगळे जुने पाश आता तोडून टाकले पाहिजे. जेवण वाया जाऊ नये त्यामुळे घरात काही नियम आहे. म्हणजे फक्त काटकसर म्हणूनच नाही, तर त्या जेवणाचा अपमान होऊ नये. आता त्या नियमांमध्ये बदल कसा घडेल? आपल्याला ना काही नियम बदलायला हवेत. मुख्य म्हणजे जेवणाचे. हो, यापुढे सईला आवडेल असंच भरपूर जेवण बनवूया. हो, ते तर करूच आपण. पण त्या वेळेचा स्वयंपाक त्या वेळेला करायचा. म्हणजे सकाळचं जेवण सकाळी, रात्रीचं जेवण रात्री. हो, पण त्यामुळे गॅस वाया जाईल ना, असं तूच म्हणतोस. हो का? जाऊ दे वाया. महिन्याच्या शेवटी हिशोब कसा जुळवायचा ते मी बघेन. मला सांग. जुळवून घ्यायचं म्हणलं नसेल की जुळतच ग. आणि माझे मामा विचित्र असतील, आगळपगळ असतील, कसेही असतील, पण ते आता तुझेच आहे. तुमची मनं जुळली. हा, सवयी जुळायला थोडासा वेळ लागेल, पण त्या जुळल्यानं की बघ आपल्या संसाराची घडी कशी घट्ट बसेल. तुझ्या कपड्यांच्या घड्यांसाठी या घरात कदाचित जागा जरा कमी असेल, पण या घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात तुझ्यासाठी भरपूर जागा, माझ्यापेक्षाही जास्त महत्वाचीच आहे. आता आपल्यासाठी फक्त सई महत्वाची आहे. यापुढे सईच्या डोळ्यात पाणी येणार नाही, ही आपली सगळ्यांची जबाबदारी. शमशेर सिंग के आंखों में वापस आंसू, हे बरोबर नाही बरं का. परत अगदी सॉरी, माझं चुकलं. नाही ग, मी सॉरी, मी चुकलो. माझं चुकलं.
माझं तुझ्याहून जास्त चुकलं. बरोबर आहे, तुझं चुकलं. नाही बरोबरच आहे. तुझ्या प्रेमात पडलो ना तिथंच चुक. हे अगं मला वाटलं चल घरी ब्रह्मे बॉईज वाट बघत असतील आपले. चल. नाही तरी बरं आहे तू आमच्या ब्रह्म्यांच्याच घरात आली आहेस. लग्नानंतर जर तू असं पुढे जंगलात बिंगलात राहायला गेलीस तर काय केलं असतं? असं झालंच नसतं कधी, कारण मी तू सोडून इतर कोणाशी लग्नच केलं नसतं. हे नाही पण मी जर फॉरेस्ट ऑफिसर असतो आणि माझं पोस्टिंग जर एखाद्या अशा ठिकाणी झालं असतं जिथे असं चारी बाजूने असं अशी गर्द झाडी आहे आणि जिथे वीज नाही, बाथरूम वगैरे तर सोड, जिथं पाणी असं खूप लांबून आणावं लागतं, तर म्हणजे जिथे जेवण असं तंबूच्या बाहेर शेकोटी करून करावं लागतं, पाऊस पडला तर कंदमुळं फळं बिळं खात जगावं लागतं. माझ्या 4 मामांच्या ऐवजी असे जंगली जनावर असतील जर कंपनीला, कधी कोण कुठून मागे हल्ला करेल, कधी कोण असं कुठून पायावरनं सरपटून जाईल सांगता येत नाही. असं जर सगळं असं काय केलं असतंस ग तू? तू बरोबर असलास ना की मी वनवास भोगायला सुद्धा तयार. तुझी सोबत हवी मला फक्त. पण तू बरोबर असलास की कुठल्याच गोष्टीचं काही टेन्शन नाही, काही भीतीच नाही. मला ना फक्त तू. आदित्य, 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 अरे अरे घाबरवतोस कशाला मला असं? अरे घाबरवतोय कुठे? अगं तुझ्यासाठी छान सोनचाफा दिसला म्हणून घ्यायला गेलो होतो बघ. अरे मग सांगून जायचं होतंस ना. सांगून कोणी सरप्राईज देतं कसं? मला ते काही माहिती नाही. काय बघ तू मला न सांगता माझा हात सोडून कधीही कुठेही जायचं नाही. नाही ना जाणार? कधीही नाही जाणार. अहो चाफा नुसता हातात काय ठेवताय? तुमच्या बायकोच्या केसात माळा नाही. तू कधीही केस कापू नकोस बरं का गं. नाही कापणार. मम्मा, मॅम 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 मम्मा तू इथे का असू नये इथे? हा रस्ता तुझ्या मालकीचा आहे का तुझी परमिशन काढावी लागते इथे थांबायला? मॅम ड्रायव्हर चल पटकन इथे. हल्ली इथे ना चोऱ्या माऱ्या करणारे, पळवा पळवी करणारे भुरटे चोर खूप वाढले. 1 मिनिट थांब. तू थांबलीस आता इथे आम्हाला बघ. आणि आता तू? मला इथे थांबावं लागलं कारण रस्त्याच्या मधोमध ना तुमची थेर चालू आहे.
आमचं लग्न झालंय मम्मा. ओ रिअली? कॉंग्रॅच्युलेशन. पण तू हे मला का सांगतेस? तुझा आणि माझा काय संबंध? मम्मा मम्मा? कोण मम्मा? मी तुझी मम्मा बिम्मा नाहीये. ओके, मला एकच मुलगी होती जी आता अस्तित्वात नाही. तू असं का बोलतीये? खरं तेच बोलते. ज्या क्षणी तिने स्वतःच्या डॅडूला जेलमध्ये जाऊ दिली, ज्या क्षणी तिने स्वतःच्या मम्माच्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि हसत हसत एका भिकारड्या घरात गेली, त्या क्षणी माझी मुलगी माझ्यासाठी मेली. त्यामुळे आता कोणाशीही संबंध जोडायची माझी अजिबात इच्छा नाहीये. ड्रायव्हर, चला पटकन. काय चाललंय तुझं? हा? तुला जीव द्यायचा असेल तर रेल्वे ट्रॅकवर जाऊन जीव दे. माझ्या गाडी समोर यायचं नाही. मला खूप प्रॉब्लेम्स आहेत तुझ्या आयुष्यात. मला माहितीये तुमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण त्याचा ताण तुमच्या डोक्यावरचा थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. हो रिअली? कसं काय? मॅम, एकदा आमच्या घरी या. का? एवढं खास काय बरं तुमच्या घरी? संगमरवरी भिंती आहे की सोन्याचं छत आहे तुमच्या घराला? त्यातलं काहीच नाहीये मॅम, पण तुमच्या सईच्या येण्यानं आनंदी झालेली काही आपली माणसं. कसं आहे ना, मी स्वतःच्या मुलीला सुद्धा आता आपलं मानत नाहीये, तेव्हा तुझ्या घरच्या माणसांना आपलं मानायचा प्रश्नच येत नाही. मॅम, समोर न दिसणाऱ्या देवालाही आपण मानतो. इतर समोर उभी असलेली जिवंत माणसं आहेत, त्यांना एक दिवस आपलं मानून बघा. मॅम, खरं सांगतो, तुम्ही एकदा, फक्त एकदा आमच्या घरी या. तुमच्या मुलीचा नवीन संसार बघा, ती किती आनंदात आहे ते बघा. खरंच सांगतो, तुमचा सगळा स्ट्रेस, सगळा ताण अगदी एका क्षणात निघून जाईल. मॅम, खरंच फक्त सईच्या आनंदासाठी. माझ्या मुलीबद्दल मला शहाणपणा शिकवायचा नाही. ठीक, मी उद्या येते, पण एकदाच आणि एकदाचीच. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सुद्धा माझं मत बदलणार नाही. मग आम्ही तुमचं मन बदलू. कशाला गेलास तिला सांभाळायला? का बोलत होतास तिच्याशी? मला माहितीये तिने तुझं आणखीन जास्त इन्सल्ट केला असणार आहे तिकडे. मी नीट ओळखते माझ्या मम्माला. पण आज तू तिला ओळखण्यात चूक केली असेल. म्हणजे तुझी मम्मा उद्या आपल्या घरी येणार. सिरियसली? तू खरं बोलतोयस? आणि आत्ताच बोलून आलं. सगळं नीट होणार आहे सईबाई. नाही ना झालं, आपण नीट करू.